प्राध्यापक कुमार सोलनकरचा सर्व विद्यार्थिनींना सप्रेम नमस्कार. गेल्या तासाला आपण मराठी विषयातील भाग 1 पाहिला. भाग 1 मधील सर्व व्हिडिओ आपणास पाठवून दिलेले होते. त्यानंतर सर्व टेस्ट एकत्रित तुम्हाला पाठवून दिलेल्या होत्या. निश्चितच त्याचा संग्रह केला असाल, त्याचा अभ्यास केला असाल, त्याचं रिव्हिजन केलं असाल असं गृहीत धरायला हरकत नाही. आता मात्र आपल्याला भाग 2 घ्यायचा आहे. मराठी विषयाच्या भाग 2 मध्ये पहिली कविता आहे. कविता अर्थात भारुडा आहे आणि अनुक्रमे 7वी कविता आहे भारूड. संत एकनाथाचा हे भारूड आपल्याला पाहायचं आहे. त्या भारुडाचं नाव आहे विंचू चावला. हे संत एकनाथाने भारूड लिहिलेलं आहे. खरं तर महाराष्ट्र हा संतांनी पवित्र झालेला आहे. महाराष्ट्राची भूमी संत साहित्याने समृद्ध झालेली आहे. आजही माणसामध्ये आचार विचारासाठी संतवाणीची रुजवण केली जाते. तसं महाराष्ट्राला संतांची परंपरा फार मोठी आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात आणि विज्ञानाच्या काळात कोणत्याही निमंत्रणाशिवाय लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरच्या वारीला जातात. यावरून संतांची लोकप्रियता, संतांनी दिलेली शिकवण किती महान आहे ही गोष्ट आपल्या निश्चितच लक्षात येते. वारकरी संप्रदायातील संत कवींनी मराठी भाषेमध्ये भरपूर लेखन केले आहे. नवनवीन रचनेत जीवनाचे तत्वज्ञान त्यांनी मांडलेले आहे. ओवी, अभंग, संत स्तोत्र, आरत्या, पदरचना, श्लोक, आख्यान काव्य आणि भारुडे इत्यादी विविध प्रकारात त्यांनी लेखन केलेलं आहे. लोकशिक्षणाचं कार्य संतांनी फार मोठं केलेलं आहे आणि या सर्वात लोकप्रिय असलेला प्रकार म्हणजे भारूड. नैतिक तत्वज्ञान सर्वसामान्याच्या मनात रुजवण्यासाठी, समाज प्रबोधनासाठी संतांनी भारुडे लिहिली आहेत. त्यात संत एकनाथ महाराज अग्रेसर आहेत. संत एकनाथांनी भारुडाबरोबर अनेक ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. चतुश्लोकी भागवत हा त्यांचा गाजलेला ग्रंथ आहे. त्याचबरोबर रुक्मिणी स्वयंवर, ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीची जो ग्रंथ होता त्या ग्रंथाचं पाठशुद्ध प्रत त्यांनी तयार केलेले आहे. त्यामुळे त्यांचं लेखन मराठी भाषेमध्ये भरपूर आहे. एकनाथ महाराजांनी भारुडातून अध्यात्म, सदाचार व नीती याविषयी साध्या सोप्या भाषेत समाजातील सामान्य माणसाला सहज कळणारे व पेलणारे तत्वज्ञान भारुडात दिसून येते. एकनाथ महाराजांनी मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न भारुडातून केलेला आहे. प्रथम मराठी साहित्यात संत ज्ञानेश्वरांनी भारुडाची प्रथम रचना केली आहे. भारूड म्हणजे लोकांमध्ये बहुरूढ झालेले ते भारूड, किंवा दुसरी एक व्याख्या त्या ठिकाणी सांगितली जाते
प्रतीकामधून लोकशिक्षण देणारी नाट्यमय रचना म्हणजे भारुड. भारुड कीर्तनातून, भजनातून, अभिनयातून सोंग घेऊन गायले जाते. पण अनेकांना वाटेल की आता भारुडाचा का उपयोग आहे? माणसाच्या चालीरीती, जगणे, वागणे, राहणे, खाणे, पिणे या सर्वात बदल झालेला आहे. पण नीतितत्वे, सदाचार, आचार विचार मात्र समाजात पूर्वीचेच आहेत. त्यामुळे जीवन जगताना आपल्याला या तत्वज्ञानाचा निश्चितच उपयोग होईल. संत एकनाथाचे अनेक भारुड गाजलेले आहेत. हे विंचू चावलाऐवजी दुसरं एक सत्वर पावग मला भवानी आहे, रोडगा वाढीन तुला, हे तरी विनोदी आहे. पण समाजामध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत, विशेषतः सासू सून असेल, सासरा सून असेल, यांचं जे नातं आहे ते नातं कशा पद्धतीचं होतं ते फार विनोदी पद्धतीनं त्यामध्ये सांगितलेलं आहे. सत्वर पावग मला भवानी आहे, रोडगा वाहीन तुला. अगदी नंदेचं कार्ट किरकिर करतं, तिकडेच खपू दे त्याला भवानी आहे, रोडगा वाढीन तुला. असे म्हणजे सासू परत सासरा यांचं म्हणजे विक्षिप्तपणा त्या आपल्याला भारुडातून पाहायला मिळतो. तसाच हे आध्यात्मिक रूपानं संत एकनाथांनी विंचू चावला हे भारुड लिहिलेलं आहे. आणि एक अभिनयाच्या रूपानं हे भारुड कशा पद्धतीनं सादर केलेलं आहे त्याचा एक नमुना आपण पाहूया. आता सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, आडवा डोंगर, आडवा डोंगर, त्याला माझा नमस्कार, आडवा डोंगर, त्याला माझा नमस्कार, आडवा डोंगर, त्याला माझा नमस्कार. चावला काय मी करू, चावला कुणाला सांगू, चावला 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 रे, चावला रे, चावला. अहो पण महाराज काय झालं काय? काम क्रोध बिंदू चावला. चावला? हा म्हणजे जुही चावलाचा भाऊ आहे. अरे नाही नाही, जुई चावलाचा भाव नाही रे, काम क्रोध बिंदू चावला. हा चावला चावला. अरे काहून चावला? तुम्ही गाडी घातली असेल बिळात. अरे तसं नव्हे रे, काम क्रोध बिंदू चावला, काम क्रोध बिंदू चावला तम घाम अंगाशी आला. आता तुम्ही गाडी घातली असेल बिळात, मग गोष्ट अंगाशी येणार. अरे तसं नव्हे रे, काम क्रोध ह्याचा बिंदू आपल्याला चावलेला आहे आणि त्याचा घाम अंगाशी आलेला आहे आणि त्याने माझा प्राण चालला. अरे बिंदू चावला, अरे बिंदू चावला, चावला काय मी करू, चावला कुणाला सांगू, चावला कटला ना, चावला कटरे कटा, चावला बिंदू चावला रे, बिंदू चावला रे, बिंदू चावला. मनुष्य इंगळी अति दारुण. हे ऐका, महाराज दारूबद्दल सांगतात. मध्यरात्री अति दारुण मनुष्य डाईट होतो. शाबास. अरे मनुष्य इंगळी अति दारुण. माझ्या लक्षात आलं. काय काय काय? मनुष्य पितो त्या दारूण इंगळी टाईट झाली. येडवांगू. अरे दारुण म्हणजे ती दारू नव्हे रे, मग? दारुण म्हणजे भयंकर. मला एक सांगा, भयंकर म्हणजे? भयंकर म्हणजे अति भयंकर. अति भयंकर म्हणजे? महाभयंकर. महाभयंकर म्हणजे? महाभयंकर म्हणजे फार 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 भयंकर. फार भयंकर म्हणजे? भयंकर. अरे
दोन तीन गंज पटवलं हे बोलाय लपडे अरे तिनं म्हणजे त्या इंगळीनं. आता इंगळी म्हणजे तात्या इंगळीची बायको काय ना? अरे ती इंगळी नव्हे, इंगळी म्हणजे मोठा विंचू. हा मोठा इंच म्हणजे साधारण साईज सांगा. अरे बाबा साधारण सांगायचं म्हणजे साधारण म्हणजे तुझ्या एवढा. म्हणजे स्टँडर्ड दिसतो मला एक सांगा समजा इंच उपवासारखा असतं तर कसा दिसला असता? तुळतुळी गुळगुळी. नाही चकचकीत. हे चकचकीत म्हणजे त्यांच्या टाकाला असं चावाकलं बोलच्या मागे लागू नका. बुवाचा चेहरा पडला बघ. बुवाचा चेहरा पडला बुवा असं करा तुम्ही आता बोला. हा मनुष्य इंगळी ती धावणं मदनांगा मारला तिनं आणि सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. अरे विंचू चावला, अरे विंचू चावला. अगं गा 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 गा. अगं ग ग ग ग. विंचू चावला काय करू, विंचू चावला कुणाला सांगू, विंचू चावला काका काका. विंचू चावला, विंचू चावला रे, विंचू चावला रे, विंचू चावला. या विंचवाला उतारा. उतारा म्हणजे 7 वाराचा उतारा की काय? अरे तो नाही, मी सांगतो. एखादा मोठा दगड आहे का बघा. कशाला? आणि घाला महाराजाच्या डोकीत. आयला इथून मी खाला तू महाराज मी खाल्ला. इकडे ये. मला एक सांग तुझं इचवाशी वाकडं आहे का बुवाशी? हीच वाशी. अरे मग येड्या, अरे तो दगड इचवावर मारला तर 15-16 इंच एकदम फटाफटा मारतीस. बरोबर दिवस जगात जर बुवावर मारला बुवा गचकेल ना वा? अरे प्रभू रामचंद्रानंतर हा योगच कटपीस राहिला. मग बुवा हा. बुवा तुम्ही पावशेर घ्या. ए काय ते? दूध आनंद दाखल येईल. हा. अरे हा दुधाचा उतारा नाही, मग या विंचवाला उतारा कोणताही चालणार नाही. वा हा इचुलेत चावलं नाही. हा. बरोबर. हा या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा. रम्या आता आली का पंच? काय करायचं? आता काय झालं म्हणजे काय विचारतो? बुवा मागाशी म्हणलं अरे बुवाच्या मागं लागू नये. बरोबर बोलली. आता बुवाच मानतात हाय. मागं सारा. अरे वा, वा, वा. तमोगुण मला लय टेन्शन आलंय. अरे तू टेन्शन घेऊ नको. काय? अरे टेन्शन घेऊ नको. हा, बरोबर. तमोगुण म्हणजे हा. गर्वाने जर तुमच्या छातीचा फुगा फुगला असेल तर हवा लावून थोडीशी पीठ कमी करा. चकलं बुवा चकलं. अरे पण काय चुकले? उलट घेतलं. हो म्हणजे पीन लावून थोडीशी हवा कमी कराय. आता जरा मोकळं वाटतंय डुबता सोडा घेतला. तर या विंचवाला उतारा. हलक्या हाताने पिन मारा. अरे पीन मारून वाट लागली. हा अरे या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा. विंचू इंगळी उतरे धरधरा. अरे विंचू चावला, अरे विंचू चावला. विंचू चावला काय करू, विंचू चावला कुणाला सांगू, विंचू चावला काका काका. विंचू चावला रे, विंचू चावला रे, विंचू चावला. सत्य उतारा येऊन आला सत्य आला. गोली मार भेजे में बुवा शोर करता है. वा तुमचा अंडरवर्ल्डच्या सत्याशी संबंध सत्यानाश होऊ दे. अरे तुमच्या तिघांचा सत्यानाश होऊ दे. अरे काय झालं तुम्ही माझी मस्करी? त्यापेक्षा मी माझी मंडळी आली असती तर बरं झालं असतं. तुमची मंडळी काय चिकनी होय. हाय. काल मला चौपाटीवर भेटली होती. अरे याचं स्वर मला का नाही दावली? अरे त्या मंडळीबद्दल बोलताय? अहो ती टाळकुटी अरे काय रे, काय बुवाच्या मागे लागलाय तुम्ही? मग वाच्या मागे लागायचं. अरे आता मी काय करू? रम्या सांगतो ना म्या सांगतो. बुवा तुम्ही भारून पुढं करा. चला करा. सत्य
प्रत्युत्तारा येऊन अवघा सारीला तमोगुण किंचित राहिली पुन आता राहिली का पुन्हा शांत केली जनार्दने बोला पुंडलिकावर दे श्री ज्ञान दे पंढरीनाथ महाराज की जय. आत्ता आपण भारुड ऐकलात. भारुड ऐकल्यानंतर विनोदाचा भाग सोडा, पण प्रत्यक्ष अर्थ सांगत असताना देखील त्यांनी फारच मनोरंजक पद्धतीनं काही शब्दांचा अर्थ देखील त्यांनी सांगितला आहे. आता विंचू ह्या भारुडामधला विंचू चावला. आता विंचू सगळ्यांना माहिती आहे. विंचू चावतो म्हणजे काय करतो, तो नांगी मारतो. तेव्हा सर्व शरीराची तडफड होते, प्रचंड वेदना, दाहकता होते, एकूण जीवाची फार घालमेल होते. जोपर्यंत या विंचवाच्या नांगीतले विष उतरत नाही तोपर्यंत माणूस माणसात राहत नाही. तसेच समस्त मानव जातीला आपल्या शरीरात भिनलेल्या विकाररूपी विषाची, अवगुणाची, वाईट गुणांची, विकृत वृत्तीची जाणीव करून देणारे हे भारुड आहे. आणि ते भारुड प्रत्यक्षात एकनाथ महाराजांनी जे लिहिलेलं आहे त्या भारुडाचा अर्थ आपण पाहूया. पहिलं ध्रुवपद आहे. ध्रुवपद म्हणजे तुम्हाला माहिती असेल, प्रत्येक कडवं झाल्यानंतर पुन्हा त्या ओळी म्हटल्या जातात, त्याला ध्रुवपद असं म्हणतात. पहिलं ध्रुवपद आहे, विंचू चावला रुचिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला. आता प्रत्येक माणूस या 3 गुणांनी बनलेला आहे. हे 3 गुण कोणते? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. म्हणजे सत्व, रज आणि तम. आता सत्वगुण म्हणजे शुद्ध वर्तन, चांगले वर्तन, प्रामाणिकपणा, त्याग, प्रेम, दया, शांती इत्यादी हे सगळे गुण या सत्वगुणामध्ये येतात. दुसरा गुण आहे तमोगुण. यामध्ये मात्र अज्ञान, राग, दुष्टपणा, कपटपणा, भ्रांती, स्वार्थ, आळस, खादाडपणा, द्वेष, अविचार असे गुण तमोगुणामध्ये येतात. आणि तिसरा आहे रजोगुण. रज काम, क्रोध, भोग, स्वामित्व, अहंता, आसक्ती, धनाची आवड, लोभ, शृंगार हे गुण याच्यामध्ये येतात. आता हे त्रिगुण आहेत. माणसाच्या शरीरामध्ये जसे माणूस ह्या 3 गुणांनी बनलेला असतो तसं माणसाच्या शरीरात 6 विकार असतात. 6 विकार असतात. ते 6 विकार म्हणजे काम, क्रोध. तर काम, क्रोध हे जे गुण आहेत ते रजोगुण, तमोगुण यामधले आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या 6 भावना म्हणजे षड रिपू असं त्याला म्हटलं जातं. या भावनामुळे मन अशांत होते. मन एकाग्र करण्यात यामुळे अडचणी येतात. कारण जीवनामध्ये आनंदानं, सुखानं जगायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मन शांत असणं, मन एकाग्र असणं. आणि ह्या 6 गोष्टी
माणसाला अडचणीत आणतात, माणसाचं मन अशांत करतात, मन भटकवतात. पहिल्या कडव्यामध्ये आपल्याला काम क्रोध हे 2 गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत. षडरूपी मधले 2 काम आणि क्रोध आहेत. आता काम म्हणजे अति व अनैतिक लैंगिक भावना, त्याला काम असं म्हणतात. त्याला विकार, भावना, वासना असे देखील अर्थ त्याचे होतात. आता दुसरा क्रोध म्हणजे राग, हे सगळ्यांना माहिती आहे. बाकीचे लोभ, मोह, मद, मत्सर या ठिकाणी दिलेलं नाही. त्याचा अर्थ तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल ती वृत्ती माणसाची कशा पद्धतीची आहे. पण इथं मात्र कवितेमध्ये आपल्याला काम आणि क्रोध हे 2 6 विकारातले दिलेले आहेत. त्यावेळेला जे गुण, अशा भावना माणसाच्या मनामध्ये येतात, त्यावेळेला त्याची स्थिती, मनाची स्थिती फार भयानक होते. संत एकनाथ महाराज विंचू चावला या भारुडात माणसाच्या असलेल्या दुर्गुणावर प्रहार करताना ते म्हणतात, काम क्रोधाच्या विकाराचा विंचू चावला आहे, मन वाईट विचाराने भरून गेले आहे. आता यामधले विकार म्हणजे मन वाईट विचारानं भटकणारं म्हणजे 2 काम आणि क्रोध. काम म्हणजे इच्छा, भावना, वासना, अमर्याद इच्छा. या भावनेने मनावर ताबा घेतला की माणसाला काही कळेनासे होते. दुसरा आहे क्रोध. आता क्रोध म्हणजे राग, की काम माणसाची भोग वृत्ती वाढवते, माणसाला त्या भावनेनं पछाडून सोडते, लालसामय करते. दुसरा विकार म्हणजे क्रोध आणि राग आल्यानंतर देखील तापटपणा, संतापपणा, एका क्षणाचा राग असतो, पण त्या रागाच्या भरात माणूस काय करेल हे निश्चितपणानं सांगता येत नाही. ह्या गोष्टी माणसाच्या मनाला विकृत बनवतात. त्यामुळे तम म्हणजे अंधार, तिथे तम घाम अंगासी आला. तम म्हणजे अंधार, इथे अर्थ दुर्गुण असा घ्यायचा आहे. या दुर्गुणाचा घाम अंगाला फुटला आहे. हे काम क्रोध रूपी विंचू चावला. वृश्चिक म्हणजे त्याचा समानार्थी शब्द आहे विंचूचा. विंचू चावल, हा कामक्रोधाचा विंचू चावल्यानंतर दुर्गुणाचा घाम अंगाला फुटला, असं पहिल्या ध्रुवपदाचा अर्थ होतो. आता दुसरं कडवं पहा. पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालेला, सर्वांगाचा धाय झाला. आता पंचप्राण म्हटल्यानंतर खरं तर ह्या पंचप्राणानं माणसाचा ध्येय आहे. त्या 5 प्राणानं माणसाचं शरीर आहे. हे मुख्य प्राण कसे आहेत तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. प्रत्येक हे पंचप्राण म्हणजे 5 प्राण, अपान, व्यान, उदान, समान. आता प्राण, अपान, व्यान, उदान, समान यांचे प्रत्येकाचे कार्य परत दिलेलं आहे. म्हणजे प्राण हा वायू हृदयात राहतो व श्वास करतो. अपान हा वायू मोठ्या आतड्यात राहतो, तो मलमूत्राचे विसर्जन करतो. व्यान साऱ्या शरीरात व्यापून राहतो. उदाहरण कंठात राहतो, अन्नरसाचे तो विभाजन करतो. आणि समान नाभी कमलात राहते आणि सर्व नाड्यांना अन्नरस पुरवते. मग हे पंचप्राण व्यवस्थित असेल तर आपला जीव चांगला, आपला प्राण चांगला.
मग हे पंचप्राण याचा अर्थ जीव, काम क्रोध रूपी या शरीराला विंचू चावल्यामुळे प्राण जीव व्याकुळ झाला, कासावीस झाला आणि जीव जाण्यासारखी स्थिती माणसाची निर्माण झाली. त्यामुळे शरीराला फार वेदना होऊ लागल्या आणि साऱ्या तन मनात धाळ म्हणजे आग झाली आहे. अशी स्थिती या शरीराची झालेली आहे, मनाची झालेली आहे. म्हणून हे पंचप्राण व्यवस्थित असेल, हा आघात कामक्रोधाचा आघात आपल्याला झाला नसेल तर आपलं शरीर, आपलं मन आपण चांगले राहतो. पण इथं त्याला त्या दाहकतेनं तो माणूस पेटून उठलेला आहे, विकार त्याच्या साऱ्या ध्येयात संचारलेला आहे. अशा वेळेस माणूस कोणती गोष्ट करेल ते निश्चितपणानं सांगता येत नाही. काम क्रोध हे गुण जर एकत्र आले तर दिल्लीचं निर्भयाचं प्रकरण तुम्ही पाहू शकता किंवा हैदराबादला झालेलं प्रकरण पाहू शकता. ह्या काम क्रोधाच्या भडकलेल्या अग्नीमुळेच तशी स्थिती होते आणि माणूस तिथं कुठल्याच गोष्टीचा विचार त्या ठिकाणी करत नाही. आता दुसरं कडवं, मनुष्य इंगळी अति दारुण मज नांगा मारिला तिने. मनुष्य इंगळी अति दारुण मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. आता इथं इंगळी हा शब्द वापरलेला आहे. काम क्रोध रूपी इच्छा माणसाच्या मनामध्ये फार तीव्र असते. तिची तीव्रता लक्षात येण्यासाठी कवीने इंगळीची उपमा विंचवाला दिलेली आहे. इंगळी माणसाला ढसली, चावली की माणसाच्या साऱ्या शरीरात दाहकता येते, आग निर्माण होते. म्हणून त्या विंचवाला इंगळीची उपमा दिली आहे. त्याच्या नांगीतील विष इतके भयानक, दारुण म्हणजे भयंकर आहे, माणसाला ते चावल्यानंतर काही सुचतच नाही. अशीच वृत्ती समाजातील इतरांपेक्षा माणूस स्वतःचाच विचार करतो, स्वतःच्या इच्छेपोटी दुसऱ्याचा बळी घेण्यासाठी देखील तो मागे पुढे पाहत नाही. इतकी भयानक स्थिती माणसाची होते. त्यासाठीच माणसाला सदाचार, सुविचार जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे. आता तुम्ही तिसरं कडवं पहा. या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरा झरा. माणसाच्या जीवनामध्ये कोणतेही अपाय झाले तर त्याच्यावर उपाय निश्चितच असतात. उपाय नाही, माणसाने शोधलं नाही असं कधीच झालेलं नाही. त्यामुळं इथं त्या विंचवाला उतारा असा शब्द त्याने त्या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणजे उपायलाच उतारा असा शब्द त्या भारुडामध्ये वापरलेला आहे. जे 6 विकार आहेत त्या 6 विकाराने आपण मागाशी पाहिलं, जे 6 विकार आहेत त्या 6 विकारानं माणूस पछाडून जातो. त्याच्या अंगातील तमोगुण, तामसी वृत्ती नष्ट करणे म्हणजे माणसाच्या मनातील दुर्गुण काढून टाकणे, ते दुर्गुण नाहीसे करणे, त्याच्या मनातील वाईट गोष्टीचा त्याग करायला लावणे, दुर्गुणावर उपाय शोधणे, सात्विक गुण रुजवणे, चांगल्या गुणांचा अंगारा लावणे, प्रामाणिकपणे व त्यागमय वर्तन करणे, शुद्ध वर्तनानेच
शुद्ध वर्तनाचे आचरण केले तर तमोगुण व रजोगुण नाहीसे होतात. जसे अंधारमय वातावरणात प्रकाशाचे किरण नेले तर अंधार नाहीसा होतो, तसे तमोगुण व रजोगुणावर सत्वगुणांचा उतारा दिला तर आपोआप शरीरातील कामक्रोधासारखे विकार नाहीसे होतात. त्यानंतर माणूस विकार माणसाच्या शरीरातले गेले, दुर्गुण नाहीसे झाले, तर तो निश्चितच माणूस सद्गुणांचा पुजारी होतो, कैवल्याचा पुतळा होतो आणि सद्गुणाच्या अंगाराने विंचू इंगळी रूपी विकार नाहीसा होतो. म्हणून सद्गुण सत्व हे जीवनामध्ये फार महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच माणूस माणसामध्ये राहतो. आता शेवटचं कडवं पहा. सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुनफुन शांत केली जनार्दने. शेवटच्या कडव्यामध्ये कवी सांगतो, दुर्गुणावर सद्गुणांचा उतारा देऊन शरीरातील विकार जे विकार आहेत ते विकार म्हणजेच तमोगुण, राक्षसी वृत्ती नष्ट करतो. हे कोण नष्ट करतो? सत्वगुण तमोगुणाची राक्षसी वृत्ती नष्ट करतो, दूर करतो. थोडीशी फुनफुन राहिली तर गुरु जनार्दन स्वामीच्या कृपेने तेही शांत होते, नाहीसे होते. आता तमोगुणामध्ये आपण पाहतो, तमोगुण म्हणजे खरं तर त्याचा अर्थ अंधार असा होतो. हा अंधार कशाचा आहे? अज्ञानाचा आहे. आता तमोगुण अज्ञानी, आळसी, दुष्ट, कपट, मत्सरी वृत्ती हे गुण तमोगुणामध्ये आहेत. आणि हे तमोगुण बाजूला सारले, मनातून काढून टाकले तरच माणूस माणसात राहतो. हे अवगुण शरीरातून घालवले पाहिजे, तरच ज्ञानाची वाट आपल्याला दिसेल, तरच आपल्याला प्रकाशाची वाट दिसेल. या प्रकाशाच्या वाटेने एकदा आपण चालायला लागलो तर प्रवृत्तीची विष, जी माणसाची प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीची विष नाहीशी निश्चितच होईल. तर मनुष्य सत्यनिष्ठ, तत्वनिष्ठ व सद्गुणी निश्चितच होईल. त्याची सद्विवेक बुद्धी जागी होऊन योग्य त्या माणसाचा नक्कीच विकास होईल. जीवन जगत असताना माणसाला अधूनमधून मोह निश्चितच होतो. मग त्या मोहाच्या थोडी जरी फुनफुन राहिली तर आपला जो गुरु आहे तो गुरु त्याच्या विचारानं, त्याच्या चांगुलपणानं, त्याच्या सहवासानं जे वाईट थोडं बहुत उरलेलं आहे, किंचित उरलेलं आहे, ते उरलेलं काय होईल? नष्ट होऊन जाईल. म्हणून संत एकनाथ महाराजांचे गुरुचं नाव जनार्दन स्वामी असं नाव आहे. आणि त्यांच्या आशीर्वादानं सत्वगुणी माणूस निश्चितच शांत होतो, सद्गुणी बनतो. हा विचार या भारुडामध्ये मांडलेला आहे. इथं ही कविता, हे भारूड संपलेला आहे. हे भारूड तुम्ही पाहता श्री सकल संत गाथा खंड 2, संपादक प्राध्यापक डॉक्टर र. गोसावी यांनी संपादन केलेल्या पुस्तकातून घेतलेला आहे. यानंतर कविता झाल्यानंतर तुम्हाला जे कृती पत्रिका कवितेच्या खाली दिलेले आहे ते तुम्ही पूर्ण वहीमध्ये सोडवायचं आहे. कॉलेज जेव्हा आपलं सुरू होईल तेव्हा आपल्याला
ते पाहायचं आहे. प्रत्येक कविता पाठ झाल्यानंतर मी तुम्हाला एक टेस्ट देखील देत आहे. ते टेस्ट देखील पूर्ण सोडवायचं आहे आणि वहीमध्ये त्याची नोंद करून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, कॉलेज सुरू व्हायला नेमकं कधी सुरू होईल हे निश्चितपणानं सांगता येत नाही, पण निश्चितच दिवाळीच्या आसपास कॉलेज सुरू होण्याची आशा आपल्याला वाटते आणि त्यावेळेला सगळं आपल्याला हे पाहायचं आहे. अभ्यास करा, घरी सुरक्षित राहा आणि दुर्लक्ष अभ्यासाकडे करू नका. धन्यवाद.